दोन जॉईंट ओनर एकाचा मृत्यू झाल्यानंतर काय होतं, तर दोन जॉईंट ओनर म्हणजे बाय डिफॉल्ट 50-50% शेअर त्यांचा असतो जॉईंट अग्रीमेंटनुसार. कधी कधी वेगवेगळं पण देतात, म्हणजे 30%, 70%, ते जे काय असेल ते. पण एक माणूस वारला ना की त्याचा 50% ऑटोमॅटिक दुसऱ्याला जात नाही. त्याचा जो 50% हिस्सा आहे तो त्याचे वारस कोण आहे. तर नवरा बायकांमध्ये हे कन्फ्युजन असतं की नवरा बायकोला असं वाटतं नवरा गेल्यानंतर बायको 100% होणार नाही. नवऱ्याचा जो 50% त्याच्यामध्ये बायको, मुलं आणि त्या नवऱ्याची आई जिवंत असेल तर ती. हे मी हिंदूच्या केसमध्ये सांगते बाय डिफॉल्ट. तर त्या सगळ्यांमध्ये तो 50% ना त्याचे 4 हिस्से होणार. समजलं, जे मगाशी मी उदाहरण देत होते ना की समजा एक फ्लॅट आहे ज्याच्यात नवरा आणि बायको आहेत, नवऱ्याचा 50%, बायकोचा 50%. नवरा एक्सपायर झाला, नवऱ्याची आई जिवंत आहे, ती बायको आणि 2 मुलं. सो नवऱ्याचा जो 50% तो 4 जणांमध्ये डिवाइड होणार आणि 12.5 ईच सगळ्यांना जाणार. येस, सो ती 62.5% ओनर होणार, मुलगा 12.5, मुलगी 12.5 आणि आई 12.5 अशा पद्धतीने होणार.